पश्चिम आशियातल्या संघर्ष परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध मंत्रालय आणि विभागांच्या सचिवांनी आज नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातल्या ताज्या घडामोडींविषयी माहिती दिली। देशात एलपीजीचा पुरवठा सामान्य स्वरूपात होत आहे। 5 किलोच्या सिलेंडरचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं। मार्चपासून आतापर्यंत 4,93,000हून अधिक नवीन पीएनजी जोडण्या दिल्या आहेत, तर 39,000हून अधिक ग्राहकांनी आपली एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत, असं त्या म्हणाल्या। बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या 67 वितरकांना निलंबित केल्याचं त्यांनी सांगितलं। हॉर्मुझ सामुद्रधुनीमार्गे आतापर्यंत 10 जहाजं निघाली, त्यापैकी 9 जहाजं गंतव्यस्थळी दाखल झाली असून एक जहाज वाटेत असल्याचं बंदर जहाजबांधणी मंत्रालयाचे संचालक मनदीप सिंह रंधावा यांनी सांगितलं। 2 जहाजं गोळीबाराच्या फेऱ्यात आली होती, त्याबद्दल इराणच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।